जयेश आणि धनु सलामीचे फलंदाज. तर पहिले षटक हाताळण्यासाठी केशव आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. प्री क्वार्टरचा सामना आपण पाहतोय, उपांत्य पूर्व सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आडव्या बॅटने घेऊन काढला. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावबाद होऊ शकला असता जर केशवने हा चेंडू हातात पकडला असता तर. मात्र एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 3 धावांवर. 3 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. तर पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपल्याला दिसतंय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 3 चेंडूवर 3 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. सलामीचे 2 फलंदाज आपल्याला मैदानात खेळताना दिसत आहेत. जयेश आणि धनु. मोठा फटका आणि निश्चितच 4 धावा. कोणत्याही खेळाडूला संधी नाही चेंडू अडवण्याची. 4 धावा मिळतात. या 4 धावांच्या मदतीने धावफलक उंचावले. धावफलकाने झेप घेतली. धावफलक जाऊन पोहोचलं 7 धावांवर. 4 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनपर्यंत. पहिल्या षटकातील हाणामारीच्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील 2 वेळा धावबाद होता होता वाचलाय तो जयेश. एकदा केशवमुळे तर दुसऱ्या वेळेला रोहितमुळे. आठ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू बाकी. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढले. सुंदर क्षेत्ररक्षण अथर्व याचं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावांवर. 9 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो रोहित. खरोखरच सोन्या रोमेशने सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत 5 पर्व खेळवले गेले आणि त्या 5 पर्वामध्ये 5च संघ फायनलमध्ये पोहोचले. ते म्हणजे साईकृपा, दांडापेकर, दर्यावर्दी, किंगकोळी, भरडकोल आणि वाळवटी. त्याच्यातील 3 संघ आपल्याला पहिल्याच दिवशी डिस्क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाले. दर्यावर्दी, साईकृपा आणि वाळवटी तिन्ही संघ डिस्क्वालिफाय झालेत. मात्र त्याच्यातील 4था संघ म्हणजे दांडापेकर संघ क्वालिफाय झालाय. तर 5वा संघ आपल्याला उद्या खेळताना दिसेल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या तिथेच थांबलेली 10 धावांवर. आहा, सुंदर सुरेख देखणा फटका पाहायला मिळाला. कार्पेटच्या मदतीने चेंडू सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावांवर. जयेशच्या बॅटमधून येतोय दुसरा चौकार. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती. बॅटची कडा घेतली. स्लिपच्या दिशेने चेंडू निघून गेला आणि घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचवलंय 15 धावांवर. 4 चेंडू आणि 15 धावा आपल्याला आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता मात्र धनु रोहितच्या चेंडूचा सामना करेल. धनुने सुद्धा मोठा फटका स्टेट ड्राईव्हमध्ये. खरंच खूप सुंदर क्षेत्ररक्षण. तुषार याचं काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त थोडासा फरक सीमारेषेकडून आणि तो चेंडू अडवला गेला.
एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती आज 16 धावांवर. 5 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण महेश याचं. 17 धावा धावफलकावरती लागत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 17 धावा. 9 धावा खर्च केल्या होत्या त्या केशव याने आणि 8 धावा खर्च केल्या त्या रोहितने. मात्र आता शिवगर्जना संघाला, आतापर्यंत शिवगर्जना संघाचा तारणहार ज्याला म्हणता येईल तो सुदेश बॉलिंग मार्कवर आलाय. सुदेशने दोन षटकं हाताळली. दोन्ही षटकांमध्ये 2 धावा खर्च करून 3 गडी मिळवले. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 2 धावा खर्च केल्या, 3 गडी मिळवले. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 2 धावा खर्च केल्या आणि 3 गडी मिळवले. हाच तो सुदेश. आतापर्यंत पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलंय सुदेशला. पुढचे 5 चेंडूमध्ये काय घडेल सुदेशच्या गोलंदाजीवर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने शिवगर्जना संघाचा तारणहार म्हणून सुदेश ओळखला जातोय. मात्र मोठा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण केशव याचं. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 18 धावांवर. 2 चेंडू आणि 18 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला आणि हा पहिला गडी बाद. त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो दर्शन. म्हणजेच आतापर्यंत सुदेशने आपली रूपरेषा जशी आहे तशीच ठेवले. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 1 धाव खर्च केली आणि 1 गडी आतापर्यंत संघाच्या नावावर नोंदवलाय धावबादच्या रूपाने. पुढचा चेंडू चांगला फटका आणलाय, मात्र तुषारच्या हातात चेंडू जातोय. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली. धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावांवर. 4 चेंडू आणि 19 धावा. तर मात्र या 2 चेंडूमध्ये 1 धाव आली ना तर मात्र सुदेश, जे आपलं समीकरण सुदेशने पाचच्या 2 सामन्यामध्ये चालू ठेवलं ते समीकरण बिघडवलं जाईल असं म्हणायला हरकत नाही. आणि पंचांनी स्वैर घोषित केलाय, म्हणजेच समीकरण बिघडवलंय. मात्र विकेट काढण्यात यश आलंय ते सुदेशला. स्टंपिंगला बाद झालंय, स्टंप आउट झालंय, यष्टीचित झालाय तो दर्शन. स्वैर चेंडूवर यष्टीचित केलंय, एक चालाकी दाखवली आणि त्या चालाकीमध्ये यष्टीरक्षकाचा हात मिळणं गरजेचं असतं, साथ मिळणं गरजेची असते आणि तीच साथ मिळाली प्रशांतकडनं. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय भावेश. 2 बॉल बाकी आहेत. दोन धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 22 धावांवर. 22 19 होता, 22 झाला. पुन्हा एकदा चांगला फटका आणि 23 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. चौथं षटक हाताळण्यासाठी अथर्व चौथं षटक हाताळण्यासाठी भावेश अथर्वच्या समोर. पहिला चेंडू चांगला फटका आणि थोडासा फंबल झाला महेश, मात्र चेंडू अडवलाय. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली 24 धावांवर. 1 चेंडू आणि 24 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरा चेंडू अथर्व याचा, जयेशसाठी पहिला चेंडू. निर्धाव चेंडू. एक नवीन सितारा शिवगर्जना संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, अथर्व कदम. नक्कीच सुंदर गोलंदाजी. अशा नवीन मुलांना संधी मिळायला हवी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू आणि 24 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतो. तिसरा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बटणी खेळण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचवले 25 धावांवर. 3 चेंडू आणि 25 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. मागच्या सामन्यापासून आपण जर पाहायचं झालंच तर 24 ते 25च धावा बनत आहेत. मात्र अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या धावा पाहायला मिळत आहेत का, तर 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचवले 27 धावांवर. 4 चेंडू आणि 27 धावा आत्तापर्यंत आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत भावेशसाठी.
भावेश विरुद्ध अथर्व आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका फासला. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोचवली ती 28 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी जयेशसाठी. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या सत्रातील आणि या षटकातील. तर मात्र फलंदाज बाद. धावसंख्या तिथेच थांबलेली 28 धावांवर. 29 धावांची गरज विजयासाठी. जर हा सामना शिवगर्जना संघाला जिंकायचा असेल तर 29 धावांची गरज. मात्र हा सामना जर श्रीराम जीवना संघाला जिंकायचं असेल तर 28 धावांवर रोखावं लागेल शिवगर्जनासारख्या संघाला. कारण शिवगर्जनासारख्या संघाने आत्तापर्यंत मोठमोठ्या संघांना एकतर्फी आपल्या बाजूने सामने वळवलेत. तो शिवगर्जना संघ आपल्याला पाहायला मिळतो. मात्र त्याच्यात मोलाचा वाटा होता तो सुदेश याचा. आता मात्र सुदेशने थोडीसा जादू आपली काही दाखवली नाही. मात्र तरीसुद्धा 2 फलंदाज बाद केले. म्हणजे कामगिरी आत्तापर्यंत सुदेशची चांगली झाली शिवगर्जना संघासाठी. पुन्हा एकदा सलामीचे फलंदाज महेश आणि तुषार आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करायचं आहे. श्रीराम जीवना वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करायचं आहे. दिव्यागर आपला संघ आपण तयार ठेवायचा आहे. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर गडी मिळवलाय तो जयेशने. महेशला माघारी परतावलंय. मात्र फलंदाजीसाठी आलाय तो रोहित. स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू विराटच्या हातात जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोचते. 2 चेंडू 2 धावा. 29 धावांचं आव्हान पार करायचं आहे शिवगर्जना संघाला श्रीराम जीवना संघासोबत. जयेश आपल्याला गोलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच पंचांनी पुन्हा एकदा स्वेर घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावफलक पोचले 3 धावांवर. 2 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू सलग 3 स्वेर आपल्याला पाहायला मिळाले. कशाची हॅट्रिक आपल्याला विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाली. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. आता वाईडची हॅट्रिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या पोचली ती 5 धावांवर. 2 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या चेंडूवर गडी मिळवला होता. मात्र तिथून थोडासा महागडा ठरताना दिसतोय. एक धाव मिळते. 3 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये त्याने धावफलक पोहोचवले 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक चांगलं हाताळले. जर आपण 4 स्वेर वगळले तर आतापर्यंतचं षटक चांगलं हाताळलं गेलंय. मात्र आपण जर आणि तर म्हणत असलो तर तरीसुद्धा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तुषार याचा
हातात आलेला झेल सुद्धा भावेश पकडू शकलेला नाही आणि त्या दरम्यान एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 18 चेंडू आणि 21 धावा. चला टीम मीटिंग नकोय, फास्ट खेळायचं आहे थोडंसं, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दोन चेंडू निर्धाव पाहायला मिळाले आपल्याला. अजूनपर्यंत 21 धावांची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा तुषार पुढे येऊन खेळलाय आणि भावेशची पुन्हा एकदा चूक. भावेशला काही गरज नव्हती आणि 9+4 मिळतात, एकूण 5 धावा. पंचांवर कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही आणि रिव्ह्यू फक्त पंच घेऊ शकतात, खेळाडूला संधी नाही. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली ती 14 धावांवर, म्हणजेच येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. तर नक्कीच निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू 15 धावा, 2 चेंडूंचा खेळ बाकी. भावेश, मी प्रत्येक वेळेला खेळाडूंना सांगत असतो, प्रत्येक खेळाडूंना, की क्रिकेट हा खेळ आपण बॅट किंवा बॉलने खेळण्यापेक्षा आपल्या शांत डोक्याने खेळलं तर नक्कीच शांत डोक्याने घेतलेले निर्णय कधीही यशस्वी होत असतात. 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोचले ती 16 धावांवर, म्हणजेच येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. विजयासाठी 13 चेंडू 13 धावांची गरज. आपण हाच संघ वळवटी संघासोबत आपण बरोबरीच सामना झाल्यानंतर पराभवी झालेला पाहिलाय. 4 धावा मिळतात. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 20 धावांवर, म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 9 धावा.
सौरभ. सौरभ गोलंदाजीसाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी 12 चेंडू 9 धावांची गरज. पहिलाच चेंडू बॅटची कडा घेतली आणि एक धाव मिळते. अकरा चेंडू आणि 8 धावांची गरज. पुढचा चेंडू रोहितसाठी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 23 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. पुढचा चेंडू तुषारसाठी. दोन धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 25 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोचते ती 26 धावा. 3 धावांची गरज. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावा विजयासाठी. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 1 धाव विजयासाठी शिवगर्जना संघाला. अभिनंदन शिवगर्जना. रोमेश वाघे आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे. रोमेश वाघे. रोमेश वाघे आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे. चला नाणेफेकी करायची आहे दिव्यागर आणि शिवगर्जना. रोमेश वाघे आपण कुठे असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे. रोमेश वाघे आपण कुठे असाल.